नमस्कार. मी डॉक्टर अदिती काळमेघ. निसर्गकवी ना.धो. महानोर हे आपल्यापैकी अनेकांचे आवडते कवी असतील. माझेही ते आवडते कवी. स्त्री मनातील अव्यक्त भावना, तिच्या मनाची आंदोलनं, तिच्या अगदी मनाच्या आतल्या कप्प्यातल्या भावभावना इतक्या सुंदर रीतीने त्यांना समजत होत्या की आपसूक ते त्यांच्या कवितेमध्ये उमटत असत. आणि निसर्ग हा नुसता त्यांच्या कवितेचा विषय असं मला वाटत नाही. निसर्ग आणि मानवी जीवन इतकं बेमालूम मिसळलेलं दिसतं त्यांच्या कवितेमध्ये की असं दुसरं उदाहरण आपल्याला पाहायला मिळणं जरा कठीणच आहे. तर अशी एक मला आवडणारी सुंदर कविता आज मी सादर करते आहे. फुला तन्हाली पहाट ओली क्षितिजावरती चंद्र झुले. फुला तन्हाली पहाट ओली क्षितिजावरती चंद्र झुले. नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले. पहाट वेळेचं किती सुंदर वर्णन केलंय ना. आता पुढे पहा. रंग फुलांवर ओघळताना असे जुईला लदबदले. इथं जुई हे एका स्त्रीसाठी आलाय बर का हा शब्द. रंग फुलांवर ओघळताना असे जुईला लदबदले. गालावरचे निळे गोंधणे पदराभोवती घुटमळले. निळ्या तिच्या डोळ्यात कथाई कुणा कुणाच्या आठवणी. निळ्या तिच्या डोळ्यात कथाई कुणा कुणाच्या आठवणी. एक झोपडी साक्षी मधली करीत बसली साठवणी. झोपडी बघा. अशी झोपडी बोल घेवडी पांथस्थाचा पाय अडे. अशी झोपडी बोल घेवडी पांथस्थाचा पाय अडे. दाट जोंधळा रानामधला हुरडा पाहून भूल पडे. आज तिने कुठल्या सजनाला दूर नभातून बोलविले. आज तिने कुठल्या सजनाला दूर नभातून बोलविले. भरात येऊन नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले. काचोळीची गाठ सावरीत हळू तयाला सांगितले. काय सांगितले? काचोळीची गाठ सावरीत हळू तयाला सांगितले. तिची या पोटी 5 घडीचे लख चांदणे अवघडले. तिची या पोटी 5 घडीचे लख चांदणे अवघडले. फुला तन्हाली पहाट ओली करीत केशर साकळते. फुला तन्हाली पहाट ओली करीत केशर साकळते. गंधवतीच्या मनात राजस एक पाखरू भिरभिरते. गंधवतीच्या मनात राजस एक पाखरू भिरभिरते. एक पाखरू भिरभिरते. धन्यवाद.